उद्योग क्षेत्रामध्ये घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातला सर्वात मोठा अडथळा आहे। हे आम्ही म्हणत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याची कबुली दिली आहे। फक्त उद्योगधंद्यांना त्रस्त करणारी दादागिरी कोण करतंय, आपल्या माणसांना कंत्राट द्यायचा, दर कमी करण्याचा दबाव कोण टाकतंय याचा उल्लेख करणं त्यांनी टाळलंय। विरोधकांनी मात्र त्यांचा इशारा अजितदादांकडे होता अशी काडी टाकून दिली आहे। गावगुंड आणि गावगन्ना नेत्यांचा फास फक्त पुणे एमआयडीसीलाच नाहीये तर राज्याला आहे। मुख्यमंत्री त्याचा बिमोड करू शकतील? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। कधी गँग वॉरची भीती, कधी कोयता गँगची दहशत, कुठे दिवसाढवळ्या हत्या तर कुठे जाळपोळ मारहाण। याच्या जोडीला एमआयडीसीतील दादागिरी। ती दादागिरी सुद्धा अशी की उद्योजकाला उद्योगधंदा बंद करायची इच्छा व्हावी। उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे आणि हे आम्ही म्हणत नसून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः कबूल करतायत। आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगू त्याच दराने काम करा असा दबाव गुंतवणूकदारांवर टाकला जातोय अशीही कबुली त्यांनी दिली। आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा, ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सडकून टीका केली। दादागिरी अजितदादांच्या पक्षाची आहे की भाजपची की शिवसेनेच्या नेत्यांची हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं असं आमदार रोहित पवार म्हणाले। पुण्यातील वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे राहू अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली। काल होम मिनिस्टर महाराष्ट्रातले पुण्यात असताना 4-8 घटना जर तिथे घडत असतील, कुठेतरी असं वाटतंय की होम मिनिस्टर साहेबांचं या विषयावर लक्ष नाही, हे दुर्लक्ष करत आहेत या सगळ्या गोष्टीं। कारण एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वेळ जरा जास्तच वाया जातोय असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ॲक्शन घेतली त्याच्यावर? कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते, पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाही आहेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागतं। फडणवीसांचा रोख अजितदादांकडेच होता असा ठाम विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केला। कोणाची गुंडशाही आहे हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे। पोलीस तुमच्या हातात आहे, सत्ता तुमची आहे, खासदार तिथं तुमचे आहेत, आमदार तिथं तुमचे आहेत, मंत्री केंद्रात तुमचे आहे, राज्यात तुमचे, मग दबाव कोण आणतं किंवा या दबावाला सपोर्ट कोण करतं हे स्पष्ट झालं पाहिजे। मोकळे आणि मुक्तपणाने लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दबाव टाकतायत, मंत्री वादग्रस्त विधानं करतायत, वातावरण दूषित करतायत। त्यामुळे आता ही दादागिरी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांपासून ते खाली सगळीकडे त्यांनी करायला पाहिजे, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा मलिन होते। पुण्यातील दादागिरी मोडण्यासाठी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे पाठीशी उभे राहतील असं सुप्रियाताई म्हणाल्या। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे। विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात। मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो मदत करेल त्याचं स्वागत आहे।
मुख्यमंत्री खरं बोलले. उद्योगधंदा करताना गावकऱ्यांना पुढाऱ्यांचा काय त्रास सहन करावा लागतो, कंत्राट मिळवण्यासाठी फक्त हप्ता वसुलीसाठी किती दबाव असतो ही बाब सर्वांनाच माहिती आहे, पण कोणी मान्य करत नाही. त्यामुळे कारवाई करणं सोपं नसेल. आता मुख्यमंत्री स्वतःच गृहमंत्री आहेत. जिथे असे प्रकार सुरू असतील तिथे ते मोडून काढतील आणि सुप्रिया सुळेंसारखे परिपक्व विरोधक त्यांना साथ देतील अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.